सगळ्यांना रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त मजेत आणि आनंदी असाल। सध्याला मुलांना सुट्ट्या चालू झालेल्या आहेत। मुलांना रोज नवीन नवीन काहीतरी खायला हवं असतं, तर आज अगदी ठेल्यावर मिळतात तसे छोले भटुऱ्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नेहमीप्रमाणे रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे आणि कुणालाही सहज जमेल। चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघा। सर्वप्रथम मी तर एक कढाई घेते। कढाईमध्ये मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी साखर, पाव चमचा नमक चवीनुसार आणि 2 चमचा इथं मी दही वापर करते। जवळपास मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, तर अर्धी वाटी इथं मी दहीचा वापर करते। मी ज्या स्पूनने दही घेतलं ते थोडं जास्त होतं, त्यासाठी इथं 2 टेबलस्पून दही सांगितलेलं आहे। बघू शकतात सर्व साहित्य आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा पण ॲड केलेला आहे। आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून अगदी घट्ट पण नाही आणि सैलसर पण नाही, आपल्याला मीडियम डो मळून घ्यायचा आहे। अगदी पाण्याचा वापर थोडंच करायचा आहे। याच्यामध्ये आपण दहीचा पण वापर केलेला आहे। दही जशी रूम टेम्परेचरला येते तसं ती पण पाणी सोडते। त्यासाठी इथं एकसोबत पाण्याचा वापर जराही करायचा नाही आहे खास करून। बघू शकतात मी अगदी थोडं पाणीचा वापर करून घट्टसर डो मळून घेतलेला आहे। सुरुवातीला अगदी थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला मीडियम डो मळून घ्यायचा आहे। मी सुरुवातीला पण सांगितले की आपल्याला घट्ट पण मळायचा नाही आणि सैल पण मळायचा नाही, अगदी मीडियम डो मळायचा आहे। कारण की या पिठाला आपण अगदी 2 तासापेक्षा जास्त रेस्ट ठेवणार आहोत। त्यासाठी हे अजून सैल होईल आणि गरमीचे दिवस आहेत, त्यामुळे हे डो मळताना थोडं काळजीपूर्वकच मळायचं। रेसिपी खूप सोपी आहे, जराही टेन्शन वगैरे घ्यायचं काम नाही। बघू शकतात मी डो तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे, या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। मी रात्रीला छोले पाण्यात भिजवून ठेवलेले होते। आता ते एका कुकरमध्ये काढून घेऊया। मी कुकरमध्ये ॲड करण्याच्या आधी मी 1 वेळा धुवून घेतलेले आहेत छोले। 1-1.5 ग्लास पाणी, 1 चमचा तेल, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मी भाजीला जे नमक वापरणार आहे ते टोटल नमक इथं मी छोले शिजवतानाच वापरलेलं आहे। आणि डोला आपल्याला 2 ते 3 तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे। माझ्याकडे टाईम होता तर मी 3-3.5 तास ठेवलेलं आहे। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 2 तास देखील ठेवू शकता। त्यापेक्षा जास्त तुम्ही 6 ते 8 तासापर्यंत रेस्ट करायला ठेवू शकतात। आपलं भटुऱ्यांचं पीठ छान रेस्ट झालं, फर्मेंटेशन छान झालं, तर आपले भटुरे अगदी टम्म फुगतात आणि अगदी मार्केटसारखे सॉफ्ट होतात। इथं मी खडे मसाले घेतलेले आहेत, 8 ते 10 लवंग घेतलेले आहेत, 8 ते 10 मिरी घेतलेले आहेत, 2 दालचिनीचे तुकडे घेतले, 2 तेजपान आणि 1 हिरवी वेलची घेतली। यांना मंद फ्लेमला मी 2 मिनिटं भाजून घेतलेलं आहे। याच्याने आपल्याला छोले मसाला बनवायचा आहे। तुम्ही हे स्किप केलं तरी चालेल आणि मार्केटचा छोले मसाला वापरला तरी चालेल। इथं मी 2 कांदे आणि 1 टोमॅटोला रफली कट करून घेतलेलं आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट बनवून घ्यायची कांदे टोमॅटोची। पण सुरुवातीला भांडं ओलं होण्याच्या आधी मी खडे मसाले छान गार झालेले त्यांचा मसाला बनवून घेणार आहे। मी तर होममेड छोले मसालाच वापर करणार आहे। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला हवं तर तुम्ही मार्केटचा देखील वापरू शकतात। बघू शकता त्या पद्धतीने मी मसाला बनवून घेतलेला आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि मी टोमॅटोची आणि कांद्याची पण सेम प्युरी बनवून घेतलेली आहे। आता आपण गॅसकडे वळूया। गॅस ऑन करून मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। कढईमध्ये आता मी 3 टेबलस्पून तेलाचा वापर करते। तुम्ही किती बनवताय त्यानुसार कमी जास्त करू शकतात। मी हे भाजीचं परफेक्ट मेजरमेंटनुसार 4 लोकांना पुरेल एवढी भाजी बनेल। मी जे साहित्य सांगते त्यामध्ये तेल छान पद्धतीने गरम झालेलं आहे। त्याच्यात 1 चमचा जिरे छान तडतडलं की मी 2 हिरवी मिरचीचे 4 भागात तुकडे करून घेतलेले आहेत, ती तेलात ॲड करून घ्यायची। अगदी मिनिटभर तेलामध्ये छान परतली की आता आपण कांद्याचं पेस्ट ॲड करून घेऊया। आता पेस्टला छान मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। अगदी कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। बघू शकतात या पद्धतीने। आणि हे मसाले परतताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची, हाय फ्लेमला जराही करायचं नाही। वरून करपतात नाही, आत कच्चे लागतात नाही, भाजी खायला एवढी छान लागत नाही। लोला पण करू नका आणि हायला पण करू नका, अगदी मिडियम गॅसवरती प्रोसिजर करा। भाजी पण खूप छान बनेल आणि अगदी कमी तेलामध्ये खूप तरीदार भाजी बनेल। कोणतीही बनवा पण गॅसची फ्लेम तुम्ही मिडियमच ठेवायची आहे। आपले कांदे छान पद्धतीने परतून झालेले आहेत। आता टोमॅटोची प्युरी ॲड करून घेऊया। प्युरीला पण छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि आता आपली जी
कांदे टोमॅटो आहे ते छान पद्धतीने शिजायला पाहिजे. वरून मी झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे. झाकण ठेवल्याने गॅस जराही खराब वगैरे होत नाही. हे शिजताना थोडं ते पाणी असतं कांद्यामध्ये टोमॅटोमध्ये, ते वरती उडतं आणि गॅस खराब होतो. तर वरून झाकण ठेवलं तर खूप लवकर पण शिजतात आणि गॅस पण वाचतो आणि गॅस पण खराब वगैरे होत नाही. आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया. इथे मी 2 चमचा लाल तिखट वापरते. हे घरगुती लाल तिखट आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा आमचूर पावडर आणि अगदी नॉर्मल मी घरचा अर्धा चमचा गरम मसाला वापर करते. आता सर्व मसाल्यांना आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. 1 चमचा इथे मी धना पावडर वापर करते. आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत मसाल्यांना पण परतवून घ्यायचं आहे. मसाले छान परतले की भाजीला खूप छान तरी येते आणि टेस्ट पण खूप छान येतो. बघू शकतात मसाल्यांना तेल सुटायला लागलेलं आहे. जे आपण छोले शिजवताना पाण्याचा वापर केलेला होता मी, ते पाणी इथं 1 चमचा वापर करते. या पाण्यामध्ये पण अजून मसाल्यांना आणि ग्रेव्हीला खूप छान पद्धतीने तेल सुटतं तोपर्यंत शिजवून घेणार आहे. आता छान पद्धतीने तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण कुकरमधले छोले आणि राहिलेलं सर्व साहित्य, पाणी वगैरे आपल्याला आता पूर्ण टाकून द्यायचं आहे. मी हे शिजवताना जेवढं पाण्याचा वापर केला होता मी तेवढंच पाणीचा वापर करते. तुम्हाला हवं तर तुम्ही वाढवू देखील शकतात. मी आता 5 मिनिटासाठी गॅसवरती भाजी छान पद्धतीने शिजवून घेणार आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल आणि भाजी थोडी असं पुरीला लागणार नाही, ती इतकी पातळ वगैरे दिसत असेल, तर तुम्ही थोडे छोले मॅश देखील करून ॲड करू शकतात. बघू शकतात इथं आपली भाजी छान पद्धतीने उकळी येते. या पद्धतीने आपल्याला भाजीला छान पद्धतीने बनवून घ्यायची आहे. आता मी सर्वात शेवटी इथं वरून कसुरी मेथी ॲड करते. पहिले 1 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि भाजीचा थिकनेस मी तुम्हाला दाखवते. बघू शकतात अगदी कलर पण छान आलेला आहे. जराही आपण याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट किंवा चायपत्तीचा पाण्याचा वापर वगैरे नाही केलेला आहे, तरीसुद्धा किती छान कलर आलेला आहे. मी आता थोडी क्रश करून कसुरी मेथी ॲड करते. याच्याने अजून खूप छान टेस्ट येतो, म्हणून नक्की ॲड करा. याच्यामध्ये आता आपण जो होममेड छोले मसाला बनवला होता तो आता 1 चमचा याच्यामध्ये मी ॲड करते आणि आता वरून थोडी हिरवी कोथिंबीर कट करून ॲड करते. बघू शकतात किती छान कलर आलेला आहे. अगदी बाहेरची मिळते त्यापेक्षा छान बनते आणि अगदी कमी खर्चामध्ये आणि खूप हेल्दी आहे आणि खूप आपण स्वच्छता ठेवून घरच्यांना हेल्दी खाऊ शकतो. माझा एकच प्रयत्न आहे की आपण जे बाहेरून आणतो ते बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही खूप सोप्या पद्धतीने घरी कसे बनवू शकतात, तर मी हेच दाखवायचा प्रयत्न करते. बघू शकता तिथं 3.5 तासानंतर आपलं पीठ पण खूप छान पद्धतीने रेस्ट झालेलं आहे आणि खूप छान फ्लफी झालेलं आहे. बघू शकतात मी तुम्हाला बोट पण लावून दाखवला आहे की किती हलकं फुलकं झालेलं आहे. 2 मिनिट व्यवस्थित तेल लावून पटकून एकदम सॉफ्ट मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघू शकतात अगदी हलकं फुलकं टेक्स्चर झालं पाहिजे इतपत आपल्याला पीठ व्यवस्थित पटकून मळून घ्यायचं आहे. बघू शकतात मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे. या पद्धतीचं टेक्स्चर झालं पाहिजे पिठाचं. तर तुम्हाला हवं तुम्ही गोल हवं तसं तुम्ही लाटू शकतात. बघू शकतात मी या पद्धतीने आता इथं बटुरे लाटून घेते. अगदी मार्केटसारखं दाखवायचं होतं त्यासाठी इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला अजून हेल्दी खायचं असेल तर पूर्ण प्रोसिजर करताना गव्हाचं पीठ फक्त वस्त्र चाळण करून घ्यायचं आणि तेही वापरलं तर त्याच्याने पण खूप छान बनतात. अगदी सेम प्रोसिजर करायची, फक्त मैद्याच्या जागेवर कपड्याने गाळलेलं गव्हाच्या पिठाचा वापर करायचा. त्याच्याने पण भटोरे खूप छान बनतात. मी इथं भटोरे असेच लाटून घेणार आहे. दुसऱ्या साईडला तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. बघू शकतात मी अगदी गोल पण नाही, लांब पण नाही, अगदी हव्या त्या आकारात मी लाटून घेते आणि याचं सैलसर टेक्स्चर असतं पिठाचं, म्हणून एवढं परफेक्ट गोल वगैरे होत नाही, पण खायला खूप सॉफ्ट आणि अगदी मार्केटपेक्षाही छान टेस्ट लागतो. तेल छान पद्धतीने गरम झालेलं आहे. अगदी आपल्याला व्यवस्थित प्रेस करून अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे. हलका गोल्डन कलर चेंज होतो तोपर्यंत, या पद्धतीने कलर आला तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे. आता मी दुसरा भटुरा पण तुम्हाला तळून दाखवते की दुसरा भटुरा पण खूप छान पद्धतीने टम्म फुगलेला आहे.
या पद्धतीने मी सर्व भटुरे असेच बनवून घेणार आहे. दुसरा पण खूप छान फुगलेला आहे. मी परत तुम्हाला एक अजून तळून दाखवते. तुम्हाला वाटत असेल की सुरुवातीलाच फुगतात, नाही, पण अगदी शेवटपर्यंत तुम्ही जेवढे बनवणार तेवढेही फुगतीलच या पद्धतीने बनवले तर. आणि बनवायला खूप सोपे आहे. अगदी तिसरा भटुरा पण आपला टम्म फुगलेला आहे. अगदी मार्केटसारखे आपले छोले आणि भटुरे बनवून तयार झालेले आहे. आजची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंट करा आणि फ्रेंड सर्कल, फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. ज्यांना असं चटपटीत खायची आवड असेल तर त्यांना ते हे व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. आणि मी तुम्हाला इथं एक तोडून पण दाखवते. बघू शकतात किती सॉफ्ट बनून तयार झालेलं आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.